सध्याच्या केंद्र सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून ओळख असणारे नितीन गडकरी हे आजवर त्यांच्या शांत स्वभावामुळेही ओळखले जातात. नितीन गडकरी हे आजवरच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीत शक्यतो कोणत्या वादात अडकले नाहीत. त्यांनी आजपर्यंत कधी भडक भाषणं केली नाहीत, द्वेषपूर्ण विधानं केली नाहीत. मात्र गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरींच्या संदर्भात अनेक संशय निर्माण करणारे आरोप केले जात आहेत. नितीन गडकरी आणि सोबतच त्यांचे कुटुंबीय यांच्या मालकीच्या असणाऱ्या कंपन्या याबाबत माध्यमांमध्ये, खास करून समाज माध्यमांमध्ये वेगवेगळे मजकूर प्रसारित केले जात आहेत. मात्र नितीन गडकरींनी आता एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये या सगळ्या गोष्टींचा खुलासा केलाय. त्यांनी आपल्यावर केले जाणारे आरोप बिनबुडाचे आहेत. आपल्या मुलाला इथेनॉलमधून कोणताही गैरफायदा मिळत नसल्याचं म्हणत हे आरोप फेटाळून लावले. त्यांनी हे सगळे आरोप स्पष्ट करत असतानाच माझ्या विरोधात इथली पेट्रोल आयात करणारी लॉबी कार्यरत आहे आणि मला बदनाम करण्यासाठी त्यांचं पेड कॅम्पेनिंग चालू आहे असा आरोप देखील केलाय. त्यांच्या मुलाखतीनंतर नागपुरात 4 मोठ्या इन्फ्लुएन्सर विरोधात तक्रार दाखल झाली होती आणि त्यांनी दिशाभूल करणारी माहिती गडकरी आणि इथेनॉलच्या संदर्भात सोशल मीडियात प्रसारित केली म्हणून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली गेली. यामुळे शक्यतो वादात न अडकणारे गडकरी आता या तक्रारीमुळे पुन्हा एकदा चांगले चर्चेत आले. त्यामुळेच नक्की काय चाललंय गडकरींचं, त्यांना ट्रोल करणारे कोण आहेत, ज्यांच्यावर कार्यवाही होऊ शकते, सोबतच त्यांच्या विरोधात कोण कॅम्पेनिंग राबवतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण पुढच्या काही मिनिटात घेणार आहोत. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुमचं स्वागत आहे कट टू कट. नितीन गडकरी देशाचे रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री आहेत. गडकरींच्या खात्याचं बजेट हे देशातल्या पहिल्या 5 खात्यांच्या बजेटपैकी एक आहे. गडकरींनी जेव्हापासून रस्ते वाहतूक मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारलाय तेव्हापासून या खात्यामध्ये अनेक बदल झाल्याचं बोललं जातं. नितीन गडकरींनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर देशातील रस्ते बांधणीची आकडेवारी वाढली, सोबतच तिथल्या टेंडर पद्धतीमध्ये देखील आमूलाग्र बदल झाले. असं म्हटलं जातं की गडकरींनी या खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर या खात्यातला किमान कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठीचा भ्रष्टाचार कमी झालेला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या महाराष्ट्रातच एक व्हिडिओ व्हायरल झालेला, ज्यात कॉन्ट्रॅक्टदार सरकारी विभागात कोणाला किती टक्के कमिशन द्यावं लागतं याची आकडेवारी जाहीरपणे सांगत होते. मात्र गडकरींनी कार्यभार स्वीकारल्यापासून इथे मी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगतोय की किमान कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याच्या पद्धतीमध्ये बदल झाल्याचं बोललं जातं. असं म्हटलं जातं, जर या खात्यातील कोणत्या कामासाठी पुण्यातल्या एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनं कॉन्ट्रॅक्ट भरलेलं असेल आणि ते टेंडर त्याला मिळालेलं असेल तर त्याच्या पुण्यातल्या ऑफिसच्या पत्त्यावर स्पीड पोस्टनं त्याच्या कामाचं अप्रुव्हल येतं. इतका बदल सध्या या खात्यात झालेला आहे. हे असं गडकरींनी का केलं याचं उत्तर आहे ते म्हणजे गडकरींनी कॉन्ट्रॅक्टदारमध्ये असणारी स्पर्धा वाढवली, ज्याचा थेट फायदा या खात्याच्या बजेटला होतो. आणि आता मी हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आजपर्यंत जी गडकरींची इमेज कायम शांत राहिलेली आहे. त्यांनी आजपर्यंत कधी बाष्कळ विधानं केलेली नाहीयेत, नाही कधी कुठल्या वादात अडकलेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून गडकरी सातत्याने ट्रोल होत आहेत, ते इथेनॉलच्या सक्तीवरून. इथेनॉलच्या सक्तीवरून गडकरींना टार्गेट केलं जातंय आणि त्याला कारणीभूत कुठे ना कुठे गडकरी हे स्वतः आहेत असं म्हणायला हरकत नाही. आता असं का हे देखील समजून घेऊयात. भारतात पेट्रोलियम आणि त्या अनुषंगानं जे खनिज पदार्थ आहेत म्हणजे पेट्रोलियम पदार्थ आहेत त्यांचा कार्यभार हा केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडे म्हणजे मिनिस्टर ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅसकडे असतो. सध्या हरदीप सिंग पुरी या खात्याचे मंत्री आहेत. त्यांच्या जोडीला या खात्याचा कार्यभार हाताळायला एक राज्यमंत्री देखील आहेत. आणि मुळातच या खात्याचं काम काय तर पेट्रोलियम किंवा इतर जे काही पेट्रोकेमिकल पदार्थ आहेत त्याची मागणी, त्याचा पुरवठा, त्यामध्ये काय मिक्स करायला हवं जेणेकरून देशाला फायदा होऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा जेणेकरून आपल्या देशाला काय फायदा होऊ शकतो, काय तोटा होऊ शकतो, या सगळ्यांची जबाबदारी घेत ते नियम अंमलात आणण्याचं काम पेट्रोलियम खात्याचं आहे. आणि पेट्रोलियम खात्याचे मंत्री त्यासाठीच हे खातं सांभाळतात. त्यामुळे इथे इथेनॉल हा विषय पेट्रोलियम खात्याच्या अंतर्गत येतो. त्यामुळे या विषयावर बोलायला हवं ते पुरींनी. मात्र या गोष्टीवर सातत्यानं बोलतायत ते नितीन गडकरी आणि म्हणूनच नितीन गडकरी ट्रोल होत आहेत. राज ठाकरे यांनी देखील या अनुषंगानंच नितीन गडकरींवर टीका केलेली. त्यासोबत गेले काही दिवस सातत्यानं पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स केल्यानं
गाड्यांच्या इंजिनला प्रॉब्लेम येतोय, गाड्या बंद पडतायत, अशा आणखीनही काही गोष्टी सातत्यानं मांडल्या जात्या. सोशल मीडियावर इथेनॉलच्या सक्तीवरून चर्चा होतीये आणि त्यावरून गडकरींना थेट ट्रोल केलं जातं. यामुळेच गडकरींचा पारा चढला आणि आजवर शांत म्हणून ओळख असणारे गडकरी चिडले. खरं तर गडकरी आजवर कधी चिडलेले नाहीत, ते कधी भडकलेले नाहीयेत. मात्र मुलाखत घेणाऱ्या पत्रकारावर ते इंटरव्ह्यूच्या दरम्यान चिडले. इव्हन जेव्हा पत्रकार त्यांना सोशल मीडियावरील कमेंट्स आणि इतर गोष्टींचा रेफरन्स देऊन प्रश्न विचारत होते, तेव्हा नितीन गडकरींनी मी यावरून डेफेमेशन केस करू शकतो असा इशाराही दिलेला, तोही आपल्या मुलाखतीत. आपल्या मुलाखतीत नितीन गडकरींनी इथेनॉल उत्पादनावरून आपल्यावर जे म्हणजे नितीन गडकरी आणि त्यांच्या मुलावर जे आरोप होत आहेत ते सगळे आरोप फेटाळले. आपल्या मुलाच्या कंपनीला यातून कसलाही गैरफायदा होत नाहीये हे देखील त्यांनी स्पष्ट केलं आणि या इंटरव्ह्यू नंतरच त्यांच्यावर इथेनॉल सक्तीवरून टीका करणाऱ्या 4 इन्फ्लुएन्सर विरुद्ध नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला. भाजपचे नागपूर शहर सोशल मीडिया सेलचे संयोजक शिशिर त्रिपाठी आणि इतर पदाधिकारी यांनी संयुक्तपणे पोलिसांमध्ये या युट्यूबर्सच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार मनीष कश्यप बिहार या युट्यूब चॅनलवरून इथेनॉल या विषयावर एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता, ज्यात नितीन गडकरींच्या विरोधात खोटे आणि दिशाभूल करणारे आरोप तथा दावे केले गेले होते. यामुळे जनतेची दिशाभूल करण्यात आली आहे असं या तक्रारी अर्जात म्हटलेलं. मनीष कश्यप सोबतच देसी बॉयज, हर्षद राठी, अंकलेश इनावती या इंस्टाग्राम खातेधारकांनीही इथेनॉल संदर्भात आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ प्रसारित करण्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आलाय. आता या 4 नावांपैकी एक नाव जे आहे त्या सगळ्या घटनाक्रमात महत्वाचं ठरतं आणि या सगळ्या घटनाक्रमाचा रोग बदलतो. ते नाव आहे मनीष कश्यप याचं. आता हा मनीष कश्यप कोण? तर मनीष कश्यप हे स्वतःला पत्रकार सांगतात. त्यांनी त्यांचे युट्यूबवर तसे पत्रकारितेचे आणि रिपोर्टिंगचे व्हिडिओ अपलोडही केलेले आहेत. मात्र हे मनीष कश्यप तेच आहेत ज्यांनी तामिळनाडूमध्ये रेल्वेत बिहारी कामगारांना मारहाण होती अशा आशयाच्या फेक न्यूज प्रसारित केलेला. त्यावरून बिहार आणि तामिळनाडूमध्ये मोठा गदारोळ माजलेला आणि यावर संतापून स्टॅलिन सरकारनं थेट बिहारमध्ये जाऊन या मनीष कश्यपला उचलून आणलं होतं. आता याहीपेक्षा मोठी गोष्ट सांग, हा तोच मनीष कश्यप आहे ज्यानं काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेला. हा मनीष कश्यप भाजपमध्ये होता, त्यानंतर त्यानं भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि प्रशांत किशोर यांच्या पक्षात जाऊन बिहार विधानसभा निवडणूक लढवली. मात्र तिथे त्याचा पराभव झाला. मात्र एकेकाळी हाच मनीष कश्यप भाजपच्या फेवर मधला होता. त्यामुळे कुठे ना कुठे शंका येते की नक्की नितीन गडकरींसोबत नक्की होत आहे काय. कारण गेल्या काही कालावधीमध्ये जर आपण बारकाईनं पाहिलं तर सातत्यानं नितीन गडकरी प्रश्नांच्या घेऱ्यामध्ये येत आहेत. कदाचित मेनस्ट्रीम मीडियामध्ये नितीन गडकरींना ज्या पद्धतीनं मुलाखतीत प्रश्न विचारले गेले ते खूप मोठ्या कालावधीनंतर असं झालेलं असावं, ज्यात भाजपच्या इतक्या मोठ्या नेत्यावर, मंत्र्यावर मुलाखतीत इतके थेट प्रश्न विचारले गेले ज्या प्रश्नांमुळे संबंधित मंत्री आणखीन अडचणीत येऊ शकतात. या गोष्टी आणखीनही काही गोष्टींचे किंवा शक्यतांचे संकेत देतात की नितीन गडकरींना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे का आणि यामागं नक्की कोण आहे. तुर्तास इथेच थांबूयात. मात्र तुम्हाला काय वाटतं, गडकरींना कुठल्या लॉबीकडून टार्गेट केलं जात आहे की देशात कुठल्या राजकीय हेतूमुळे नितीन गडकरींना टार्गेट केलं जाते की नितीन गडकरी स्वतःहून रडारवर येत आहेत? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.